महापालिकेच्या मराठी शाळेतून एका हिंदी माध्यमाच्या शाळेत 2 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी 16,000 रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघड झाला। या प्रकरणी 10,000 रुपयांची लाच घेताना सातपूरच्या श्रमिक नगरातील श्यामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह उपशिक्षकाला अटक करण्यात आली आहे। मुख्याध्यापक संशयित सुभाषचंद्र कौशल प्रसाद मिश्रा वय 56 व उपशिक्षक दिनेश कुमार जमुना प्रसाद पांडे वय 57 अशी संशयितांची नावे आहेत। नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी शाळेत सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं। दरम्यान तक्रारदारांची 2 मुले सध्या महापालिकेच्या सातपूर येथील मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता 7वी मध्ये शिक्षण घेत आहे, परंतु तक्रारदार हे मूळ बिहार येथील रहिवासी असल्याने त्यांच्या मुलांना मराठी माध्यमात शिक्षण घेणे अवघड जात होते। त्यामुळे त्यांनी हिंदी माध्यमातील शाळेत प्रवेश घेण्यासाठी संबंधित शाळेत संपर्क साधला। त्यावेळी प्रत्येकी 8,000 रुपये अशी 16,000 रुपयांच्या लाचेची मागणी दोन्ही संशयितांनी तक्रारदारांकडे केली। या पैशांची कोणतीही पावती मिळणार नाही असंही सांगितलं। संशयितांनी शनिवारी तक्रारदाराकडून लाच घेताना एसीबीने त्यांना अटक केली। पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव यांच्यासह अंमलदार प्रणय इंगळे, सुनील पवार, सचिन गोसावी, दीपक पवार यांनी ही कारवाई केली।